मराठी भाषा गौरव दिन. सन्माननीय मुख्याध्यापक, आदरणीय गुरुजन वर्ग व सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. आज मी मराठी भाषा गौरव दिन या विषयावर बोलणार आहे. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. किती अतुलनीय वर्णन केलंय ना मराठी भाषेचं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी. खरंच आपली मातृभाषा मराठी किती गोड आहे ना, की तिच्या पुढे अमृतही फिकं वाटावं. अभिमान आहे मला माझ्या भाषेचा, मराठी राजभाषेचा. 27 फेब्रुवारी म्हटलं की आठवण होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाची. आपली मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक प्रयत्न केले व त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीच 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. मराठी ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. या भाषेचा विस्तार सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत झालेला आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एकच भाषा असली तरी ती बोलण्याची पद्धत दर 12 कोसांवर बदलते. ती विदर्भात वेगळी, खानदेशात वेगळी, मराठवाड्यात वेगळी तर कोकणात वेगळी ढग वापरून बोलली जाते. मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला तर व्याकरण प्राकृत भाषेतून आले. काळ बदलला तसे आपल्या मराठीत कानडी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांचे शब्द आले आहेत. काळानुसार बदल स्वीकारणे ही गरजेचे आहे. आपली मातृभाषा मराठी महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला बोलता, लिहिता, वाचता आलीच पाहिजे. आपले विचार मांडताना मराठीतच बोलावे. मराठीतून लेखन करून आपली भाषा अधिक समृद्ध करावी ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आज खूप मोठी ग्रंथसंपदा मराठी भाषेत आहे. जगात 10व्या क्रमांकावर व भारतात 3ऱ्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आपल्या मातृभाषेचा वापर करण्यासच पसंती दिली. त्या काळीही इंग्रज अधिकाऱ्यांच्या तोंडी बोलताना मराठी शब्द यायचे. आपली मराठी समृद्ध आहे, तिला आपण अधिक समृद्ध बनवूया. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे आपण खूप भाग्यवान आहोत. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, एक तो मराठी, धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद.